हनुमानजीला एकदा असा वॉरियर भेटला जो म्हणत होता, मी तुमचा मुलगा आहे. पण हनुमानजी तर ब्रह्मचारी होते. मग हे कसं शक्य आहे? हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझा हनुमान चालीसा जर्नीचा डे 7 आहे. आज मी तुम्हाला हनुमानजीची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगणार आहे. हनुमानजी आणि मकरध्वजाची. सगळ्यात आधी मला कालची माझी एक मिस्टेक सांगायची आहे. मी चुकून टायटलमध्ये डे 2 मेन्शन केलं आहे, पण काल डे 6 होतं. आय होप तुम्ही मला अंडरस्टँड कराल, कारण मी अजूनही शिकतीये. ओके, चला तर मग जप करूया थोडा. सीताराम 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 सीताराम. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरी सुधारे, बरणव रघुवीर विमल जसु जो दायकु फलचारे. बुद्धिहीन तनु जानिके, बलबुद्धी विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार. रामायणातील युद्ध चालू होतं. एक रात्री अहिरावण नावाचा राक्षस श्रीराम आणि लक्ष्मणजींना पाताळात घेऊन गेला. जेव्हा हनुमानजींना कळालं तेव्हा ते लगेच त्यांना वाचवायला निघाले. हनुमानजी पाताळ लोकाच्या दरवाजापाशी उभे होते. तिथं एक शक्तिशाली योद्धा पहारा देत उभा होता. हनुमानजी म्हणाले, मला आत जायचं आहे. पण तो योद्धा म्हणाला, मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. हनुमानजी थोडे सरप्राईज झाले, कारण त्याला हनुमानजीची भीती वाटत नव्हती. हनुमानजींनी विचारलं, तू कोण आहेस? तो योद्धा म्हणाला, माझं नाव मकरध्वज आहे आणि मी हनुमानजींचा मुलगा आहे. हे ऐकून हनुमानजी पण आश्चर्यचकित झाले. त्यांनी म्हणाले, पण मी तर ब्रह्मचारी आहे. मग तू माझा मुलगा कसा? मकरध्वजाने सांगितलं की जेव्हा हनुमानजींनी लंका दहन केलं होता तेव्हा त्यांच्या शरीरातून एक घामाचा थेंब समुद्रात पडला. तो एक मगरीने गिळला आणि त्यातून मकरध्वजाचा जन्म झाला. हनुमानजीला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटलं, पण त्यांना आत जायचं होतं आणि मकरध्वज आपलं कर्तव्य सोडायला तयार नव्हतं. मकरध्वज म्हणाला, मी तुमचा आदर करतो, पण मला माझा पहरा सांभाळायचा आहे. हनुमानजीला त्यांची निष्ठा आवडली. त्यांच्यात युद्ध झाला. मकरध्वज खूप शौर्याने लढले, पण शेवटी हनुमानजी जिंकले. हनुमानजीने त्याला इजा न करता बाजूला एका खांब्याला बांधून ठेवलं आणि पाताळात गेले. तिथं त्यांनी अहिरावणाचा पराभव केला आणि श्रीराम आणि लक्ष्मणजींना सुरक्षित परत आणलं. परत येताना हनुमानजींनी मकरध्वजाला मुक्त केलं. त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा बघून हनुमानजी खूप आनंदी झाले. त्यांनी मकरध्वजाला पाताळ लोकाचा राजा बनवला आणि त्याला आशीर्वाद दिला. या स्टोरी मधून हे कळतं की आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं खूप महत्वाचे आहे. मकरध्वजाला माहित होतं की समोर हनुमानजी आहेत, तरी पण त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. खरी निष्ठा म्हणजे योग्य आणि सत्य गोष्टीवर ठाम राहणे, जरी ती कठीण असेल तरी. मी यातून हे शिकले की जर आपण योग्य कर्म करत असू तर ते एकदम निष्ठेने करावे. देव आपल्या सोबत न्याय नक्की करतो. चला गाईज, आजची स्टोरी संपलेली आहे. आता मी शेअर करते मी आज अजून काय शिकले. बघूया का मग काय शिकतीये मी असं. हॅलो गाईज, आज मी शिकणार आहे पालक खिचडी. तर आता बघूया पालक खिचडीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. इथं मम्मानी धुवून ठेवलेली आहे तांदूळ आणि मुगाची डाळ. इथं आहे जिरा, हिंग, लसूण, हळद, मीठ, मिरची, पालक आणि आपलं तूप. एक वाटी मुगाची डाळ आणि तांदूळ सेम प्रमाणात घेतलेले आहेत
आता आधी आम्ही घेणार आहेत तूप. सगळं सेमच टाकायचंय. आता आपण टाकणार आहेत जिरे. तूप तापल्यानंतर. जिरे तडतडले तर आपण आता टाकणार आहेत लसूण. इथं आहे आपला लसूण. आता लसूण हलकं गोल्डन झाल्यावर आपण त्याच्यात टाकणार हिंग. आधी आता आपण ह्याला करणार मिक्स. आता मी टाकणार आहे मिरची. मला जास्त स्पायसी आवडत नाही तर मी ही मिरची टाकते. मिक्स मिक्स मिक्स. आता मी ह्यात टाकलेला आहे पालक. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे हळद. नेक्स्ट आहे आपलं मीठ. मीठ तुम्ही स्वाद अनुसार टाकू शकतात. आता मिक्स करायचं मस्त. आता मम्मा आता ह्यात टाकत आहे मी मुगाची डाळ आणि तांदूळ. मस्त टाकणार. मिक्सी मिक्स. आता आपण टाकणार आहेत ह्याच्यात पाणी. आता मी ह्याचं झाकण बंद करते. तीन शिट्टी नंतर माझी खिचडी रेडी होईल. मग मी तुम्हाला दाखवणार किती कशी असेल. वाव गाईज, आपली यम्मी यम्मी आणि टेस्टी खिचडी. वाव गाईज, यम्मी यम्मी खिचडी रेडी आहे. किती टेस्टी वाटतीये है ना. तर इथं मी मस्त पालक खिचडी सर्व केलेली आहे. मस्त भाजलेले पापड. गाईज हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. इकडे बघा. हे नव्हतं. हे मम्मीला चांगलं वाटते त्याच्यामुळे टाकले तिने. मला ऍक्च्युली मध्ये बिलकुल आवडत नाही लोणचं. ये स्क्रिप्ट में नहीं था. आणि मोठ्या थाटात आता मी जात आहे जेवायला. तर गाईस मी बसली आहे माझ्या सिंहासनावर. तर आता मी खिचडी माझी खाणार आहे. लेट्स सी कशी बनती. नाईस गाईस, खरंच चांगली आहे. जेन्युइनली चांगली आहे गाईस, खरंच. इट्स लाईक आय लव्हड इट. चला गाईज, भेटूया उद्या अशाच एका नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून आणि मला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज. जय श्रीराम, जय हनुमान.